मी प्रवासाची तयारी करत असतानाच मध्य पूर्वेत बंडाळी झाली. अमेरिकेची विमानं कुठेशी गेली, अमेरिकेची गेली म्हणून रशियाची गेली, रशियाची गेली म्हणून आणखी लहान मोठ्या देशांनी आपापली विमानं मध्य पूर्वेत धाडली. त्याशिवाय इकडले पंतप्रधान तिकडे, तिकडले पंतप्रधान इकडे, खो खो चाललेलाच होता. माझं यापैकी कुठल्याही देशाचं काहीही वाकडं नसताना मधल्यामध्ये माझी परदेशी सफर चिमते की काय ही मला सारखी भीती वाटत होती. घरात कधी नाही ती कुठले ते नासर, कोण आयझेनहॉवर, निकिटा क्रुश्चॉव, मॅकमिलन वगैरे मंडळींबद्दल चर्चा चाललेली असायची. काही जणांचं म्हणणं युद्ध होत नाही, तर काही जणांचं म्हणणं आता जागतिक महायुद्ध अट्टळ. असल्या या जागतिक अशांततेच्या परिस्थितीमध्ये मी मात्र नायलॉनचे मोजे विकत घेऊ का घेऊ नको या विचाराने अस्वस्थ झालो होतो. कारण आता ठळक खरेदीवरून चिल्लर खरेदीपर्यंत आम्ही सगळेजण येऊन पोहोचलो होतो. जाण्याची तारीख माझ्याकडून तरी निश्चित होती. प्रश्न होता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा. ती कधी चिघळत होती तर कधी पाघळत होती. हे बडे लोक का बडे होते, कोण चौघे बडे का पाच होते, ते कधी रंगात यायचे, कधी गुरगुरायचे, कधी गप्पच बसायचे. सगळी मध्यपूर्व माझ्या पश्चिम मार्गापुढे भिंतीसारखी अशी उभी होती. शिवाय कोणत्या वेळी तुमचं जाणं रद्द होईल हे सांगता येणं कठीण आहे ना. असं शुभ बोलणारे होतेच हितचिंतक. काहींनी तेवढ्यात माझी कुंडली पाहून जाणे अवघड आहे असं सांगितलं, तर काहींनी हात पाहून जाणं अटळ आहे. लगेच दुसरं भविष्य, मला युद्ध होणार नाही हे सांगणारे ज्योतिषी जवळचे वाटायला लागले.